आता काय झालं मूड ऑफ व्हायला? काय नाही, कंटाळा आलाय मला. कंटाळा तुला? पण तू तर कमळीला घेऊन फिरायला गेला होतास ना? मग काय झालं? वहिनी, मी आजोबांना घेऊन गेलो होतो. कमळी फक्त बरोबर आली होती माझ्या. अरे हा तेच ते. तुम्ही दोघं बाहेर गेला होतात ना, मग तिला विचारलंस की नाही? कशाबद्दल? अरे ऋषी, तुम्ही अनायसे बाहेर दोघं गेला होता तर काही महत्त्वाचं बोलणं झालं की नाही? म्हणजे प्रेमाचं वगैरे बोलणं झालंच असेल ना? झालं, वाटलंच मला. तुझं हे पुराण अजून सुरू कसं नाही झालं? वहिनी, असं काही नाहीये, सांगितलंय ना मी तुला किती वेळा. मला फक्त तिचा राग घालवायचा होता. पण काय? हे मूर्ख अनिकामुळे सगळा घोळ झाला. आता काय केलं अनिकाने? अगं, मी तिथे त्यांच्या बरोबर गेलो होतो तर हिचा फोन आला मला. फोनवर मला हे कळलं की कोणीतरी तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करते. ऑफकोर्स मी पॅनिक झालो. कसा बसा एक ऍड्रेस घेतला मी तिच्याकडनं आणि पटकन तिथे गेलो, यांना सोडून. तिथे गेलो आणि बघतो तर काय, सगळं डेकोरेशन करून ठेवलेलं. तो प्रँक होता. प्रपोज करायचं होतं तिला मला. मूर्ख कुठली. काय? अनिकाने तुला प्रपोज केलं? आणि ते पण असं? अरे तिला माहिती होतं ना तू आजोबांना घेऊन बाहेर फिरायला गेलायस, मग असं कसं करू शकते ती? एक्झॅक्टली. आणि ही काय पद्धत आहे वागायची? हाऊ इमॅच्युअर इज दिस? मला इतका राग आला ना आज, मला कंट्रोल नाही झाला. हात उचलला आज मी तिच्यावर. काय ऋषी, तू हात उचललास? हे बघ, मी तुझा राग समजू शकते, पण एखाद्या मुलीवर हात उगारणं. पण ही अनिकानं दरवेळेला अशीच वागते. नेहमी कशी बेजबाबदार वागू शकते ही? आणि कोणाला फोन करून असं काहीतरी कारण सांगून बोलवून घेणं किती चुकीचं आहे. तुझ्या जागी दुसरं कोणी असताना तरी एवढा राग येणं साहजिक आहे.